आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नावर अंबरनाथ तहसीलदारांची जमिनीवर बसून 3 तास सकारात्मक चर्चा। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबाच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये गती आणण्यासाठी गुरुवारी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जमिनीवर चटईवर बसून थेट जिव्हाळापूर्ण संवाद साधला। सुमारे 3 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासींच्या पाणी, दाखले, रेशन, शासकीय योजनांच्या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक महत्त्वपूर्ण चर्चा झाली। या बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, मुंबई शिधा वाटप कार्यालयाचे अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यासारख्या प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थिती होती। बैठकीमध्ये प्रामुख्याने आदिवासी गावे, पाडे आणि वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला। या समस्येची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार अमित पुरी यांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना येत्या 7 दिवसात प्रत्येक आदिवासी पाड्यांवर स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवून पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले, जेणेकरून आदिवासी कुटुंबांना गरजेनुसार व वेळेत शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल। याशिवाय अतिदुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना तात्काळ जातीचे दाखले व जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी तहसीलदारांमार्फत घटनास्थळी 1000 अर्ज उपलब्ध करून देण्यात आले।